स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईडची डिझाईन आणि कटोरी ब्लाऊजची फिनिशिंग आणि बाहीची डिझाईन पण बघणार आहोत. तो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता या ठिकाणी आपण अगोदर बॅक साईडची डिझाईन आहे तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे. मटक्या गळ्यावरती कशा प्रकारे आपण ब्लाऊजला एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन करू शकतो हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही 28 छातीचं आहे ते शोल्डर मी पावणे 5 इंच घेतला आहे आणि मुंडा मी 5 इंच घेतला आहे. तिथून मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता छातीचा चौथा भाग 7 प्लस मी 2 इंच घेतलेला आहे. 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला वरून 2 इंचावरती म्हणजे गळ्याला आकार जो द्यायचा असेल गळा रुंदी म्हणतो आपण, तिथून 2 इंचावरनं आपल्याला आणि खालच्या साईडनं मी 3.5 इंचावरती म्हणजे 3.5 इंचावरती घेतला आहे. म्हणजे वरून 10.5 इंच म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे ती 13 इंच आहे प्लस 1 इंच असं 14 इंच घेतले आहे. बघू शकता तुम्ही 10.5 इंचावरती आपण गळा कट करणार आहोत. आणि आता या ठिकाणी मी 3 इंचावरती घेतला आहे खालून तुम्हाला जेवढं डीप पाहिजे असेल तेव्हा तुम्ही 3, 3.25 जास्तीत जास्त 3.5 पर्यंत करू शकता. खूप डीप गळा होतो, त्यापेक्षा जास्त डीप करायची काही गरज नाही आहे, नाहीतर मग तो असा फाकल्यासारखा होतो. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी मटक्या गळ्याचा आकार देऊन घेत आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने डिझाईन करणार आहोत हे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. आता या ठिकाणी बघू शकता आपल्याला 1.25 इंचावरती आपल्याला असा मटक्या गळ्याला म्हणजे पॅच टाकण्यासाठी ज्या पद्धतीने आपण हे करतो त्या साईडनं आपल्याला आतल्या साईडला एक आणखीन जिथं डिझाईन करायचं आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता हे बघा हा गळा आहे. आता ही जी पट्टी आहे तेवढ्यावर आपल्याला डिझाईन करायची आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मी कशा पद्धतीने डिझाईन केली आहे ते तुम्हाला नक्की समजेल. ऑर्गेन्झा साडीवरचा ब्लाऊज आहे हा. हा खूप अर्जंट आला होता मला काल आणि मी लगेच शिवला रात्री 12:30 वाजेपर्यंत आणि मग म्हटलं चला व्हिडिओ करून तुम्हाला डिझाईन शेअर करावी. डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मी माझ्या पद्धतीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन, तरी पण सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मी गळा जो आहे तो सरळ कपड्यावरती ठेवून अस्तर वरून टाकला आहे आणि आपण नेहमीप्रमाणे अस्तर जोडून घेतला आहे, फोल्ड केलेला आहे आणि गळ्याला आपण मध्ये कट मारले आहेत कारण जेणेकरून गळा फिनिशिंगला व्यवस्थित बसतो. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपलं झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे म्हणजे वरून जी आपण टिप मारतो ती प्लेन एकदम व्यवस्थित पद्धतीने. त्यानंतरच मी तुम्हाला पुढे गळ्याची डिझाईन कशा पद्धतीने करायची ते दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आता या ठिकाणी बघू शकता आपण झालं आहे आणि अस्तरला जे आहे ते साईडनं मी पूर्ण अस्तर जॉईंट करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपल्याला तो पण कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी टक्स आपण अगोदर मारणार नाही आहोत. अगोदर डिझाईन पूर्ण तयार करून घ्यायची, त्यानंतर आपण टक्स मारणार आहोत. आता या ठिकाणी बघू शकता जो आपल्याला पॅचसाठी आहे तर अशा पद्धतीच्या मी 2 इंचाच्या पट्ट्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला आपण ज्या पद्धतीने आपल्याला नॉड काढतो त्या पद्धतीने आपल्याला त्याला डबल टिक मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि त्याच्या ते नॉड पद्धतीने काढायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण हे जो गळा आहे हा एक पेपरवरती आपण अगोदर जो आपण गळा कट करून घेतलेला आहे पॅच टाईप तो आपल्याला पेपरवरती आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित प्रकारे आपल्याला सरळ ठेवायचं आहे, वाकडा तिकडा अजिबात ठेवायचा नाही आहे कारण हे जर वाकडं तिकडं झालं तर तुमचा गळा पण वाकडं तिकडं होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने पेनाने आपल्याला अगोदर पेपरवरती आखून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता हे जे आखलं आहे त्याच्यावरती आपल्याला जे मी नॉड काढल्या होत्या त्याच्या आपल्याला 2 इंचचे काढले होते कारण आपल्याला 1.25 इंच आहे ते रेडी पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण पेपरवरती त्याच्या नॉडचे जे तुकडे केलेले आहेत ते आपण जोडून घेणार आहोत व्यवस्थित प्रकारे एकदम. आता हे बघा या ठिकाणी मी जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो कटिंग केलेला जो आपण गळ्याचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून आपल्याला खडून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून गळा आपल्याला पसरणार नाही वगैरे. एकदम व्यवस्थित आपल्याला कट करून म्हणजे आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण तो
जो मटका गळा शिवलेला आहे तो ह्याला आपण जॉईंट करणार आहोत. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी खडून एकदम व्यवस्थित प्रकारे अगोदर लाईनिंग करून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जॉईंट करून घ्यायचा आहे. हे जो पेपर आहे तो हा पेपर अगोदर फाडायचा नाही आहे, आपल्याला जॉईंट केल्याच्या नंतर फाडायचा आहे. नाहीतर अगोदर फाडला तर मग थोडासा तुम्हाला शिवण्यामध्ये प्रॉब्लेम येईल. बघू शकता मी कशा पद्धतीने शिवत आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करा, खूप सोपं जातं. आणि पेपर असल्यामुळं अजिबात हालत वगैरे नाही. आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित. तिथं थोडंसं मला एक कमी वाटली म्हणून मी परत एक जोडून घेतलेली आहे. आता या ठिकाणी नंतर आपल्याला आतला जो पेपर आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे, बघू शकता. आणि त्यानंतर आपण गळ्याला पायपिंग करून घेणार आहोत. सेम पद्धतीने आपण जसे सिंपल गळ्याला जशा पद्धतीने पायपिंग करतो सेम तशाच पद्धतीने या ठिकाणी कमी पडलं होती पायपिंगला, कारण कपडा उरला नव्हता ब्लाऊजचा. खूप नॉड काढायच्या होत्या. आतल्या ह्याला आणखीन एक आतल्या साईडनं आपण नॉडचीच एक डिझाईन करणार आहोत. मी त्याच्या पण नॉड काढून घेतलेला आहेत आणि त्याचा पण कट करून घेतलेला आहे. ते पण कशा पद्धतीने जॉईंट करायचं मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पेपर असल्यामुळे एकदम व्यवस्थित प्रकारे पायपिंग येते बघा, किती प्लेन आणि व्यवस्थित. थोडंसं इथं जरी वाकडं तिकडे जर वाटलं काही तरी ते घातल्यानंतर खूप छान वाटते. मी कस्टमरचा फोटो पण तुम्हाला शेअर करणार आहे. आता या ठिकाणी आपली पायपिंग करून झालेली आहे, बघू शकते. आता त्याच्यानंतर आतला जो पेपर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. पूर्ण काढून घ्यायचा आहे. पेपर काही राहत नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित प्रकारे. या ठिकाणी बघू शकता आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. कमी जास्त वगैरे कुठे काही झालेलं नाही. आता या ठिकाणी मी नॉड काढल्या होत्या आणि 1 इंचाचा तो पण कपडा आपण नॉड काढून घेतला होता आणि त्याच्यानंतर 1-1 इंचाचे तुकडे करून बघा अशा साईडनं आपल्याला जिथे पट्ट्या जोडल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला नॉडचे जे तुकडे आहेत ते पण जोडून घ्यायचे आहेत. आणि त्याच्या आतमध्ये आपण मणी लावून डिझाईन तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण लेस लावणार आहोत. खूप सुंदर दिसतो हा गळा शिवल्याच्या नंतर. या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी लावून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. लेस तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. या ठिकाणी साडीची गाठ गोल्डन कलरची होती त्यामुळे मी या ठिकाणी गोल्डन कलरची लावली आहे. साडी आणि ब्लाऊज पीस दोन्ही सेमच रंगाचे होते, कॉन्ट्रास्ट कलरचा अजिबात नव्हता. त्यामुळे मग मी ही डिझाईन टाकली आहे. कॉन्ट्रास्ट कलरचं असतं तर मग डिझाईन आणखीन जास्त उठून दिसली असते, पण साडीत कपडा आणि ब्लाऊज सेमच होतं त्यामुळे या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. खालून अर्धा इंच वरती 4.5 इंच सेम पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपली बॅक साईड आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे शिवून. आता मी फ्रंट साईड आहे ती अगोदरच शिवून घेतलेली होती, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. या ठिकाणी बघू शकताय 28 छातीच्या ब्लाऊजचं पेपर कटिंग किंवा डायरेक्ट ब्लाऊजवर पीसवर कशा पद्धतीने कटिंग करायचं याचे पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. तर तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ते पण चेक करा आणि ते व्हिडिओ बघा कशा पद्धतीने मी केलं आहे. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता या ठिकाणी बघा कोपऱ्यापर्यंत बाही आहे, त्याची पण मी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला जी बॉर्डर आहे ती बॉर्डर सोडून आपल्याला एकदम सेंटरवरती आपण डिझाईन करणार आहोत, म्हणून मी खालच्या आणि वरच्या साईडला दोन्ही सेम ठेवलं आहे. आणि त्या या ठिकाणी 3 इंचावरती मी अशा ठिकाणी 1 इंचाचा चौकोन आखला आहे, म्हणजे समोर 1 इंच घेतलं आहे, खाली 3 इंच घेतलं आहे. आणि अशा पद्धतीने बघा तुम्ही मी असं कट मारून घेतलं आहे. ह्याला कॅनव्हास वगैरे वापरायची काही गरज नाही आहे, एकदम छान आणि व्यवस्थित बसतो. शिवायला पण तुम्हाला अजिबात त्रास होत नाही. या ठिकाणी बघा आपल्याला त्याच्यावरती डबल टिप मारून घ्यायचं आहे आणि आतला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे.